महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलुसकरांसाठी संग्राम समूहाची मोठी भेट। निलेश एसुगडे यांच्या नेतृत्वाखाली पीएम सूर्यघर योजना घराघरात। पलूस तालुक्याच्या विकासात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या संग्राम उद्योग समूहाने आता नागरिकांना वीज बिलातून मोठा दिलासा देणारी पीएम सूर्यघर योजना प्रभावीपणे सुरू केली आहे। संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस यांच्या सहकार्याने आणि संग्राम उद्योग समूहाचे प्रमुख निलेश बापूसाहेब एसुगडे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवण्यात येत असून केंद्र शासनाच्या सोलर अनुदानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे। महावितरण संग्राम उद्योग समूहाच्या संयुक्त प्रयत्नातून 3 किलोवॅट सोलर प्रकल्पासाठी 78,000 रुपये तर 2 किलोवॅट प्रकल्पासाठी 60,000 रुपयांचे केंद्र शासनाचे अनुदान नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहे। त्यामुळे 3 किलोवॅटचा सोलर संच सुमारे 52,000 रुपयात तर 2 किलोवॅटचा संच सुमारे 48,000 रुपयात उपलब्ध होत आहे। योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना सहज मिळावा यासाठी संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने कोटेशनच्या 100% रकमेपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध केली आहे। केवळ 10% व्याजदरासह 3 महिन्याच्या EMIची विशेष सवलतही देण्यात आली असून त्यामुळे सुरुवातीला वीज बिलात बचत झाल्यानंतर हप्ते भरणे ग्राहकांना सोयीचे ठरणार आहे। योजनेसाठी अर्ज करताना वीज बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, छायाचित्र आणि 5 धनादेश चेक या कागदपत्रांसह बापूसाहेब एसुगडे संग्राम पतसंस्था, तासगाव कराड रोड, पलूस येथील प्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश एसुगडे, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शामराव धुमके, संग्राम सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक पाटील, संचालक अरुण माळी, संचालक अनिल भोरे, संचालक BR मोरे, संचालक निवृत्ती कांबळे, संस्थेचे सचिव शशिकांत पवार, संग्राम पतसंस्थेचे माजी चेअरमन पोपटराव पवार, कुणाल निकम तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते।